आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सुर नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी, श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता, जग जननी सिंधु सुजाता, भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा, महाकाली सरस्वती दुर्गा, वैष्णव देवी कामाक्षा, विंध्यवासिनी योग माया, तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी, महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा, जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा, तुम्हारी दया, मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर, ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद, गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता, सदा निभाना हमसे, स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय
निराश का होत आहात देवी? आपण मला मिळवण्यासाठी तप केलं आहे. आपण मला अवश्य प्राप्त करणार, कारण कोणाचंही तप कधीही व्यर्थ नाही जात. परंतु आपल्याला यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागेल. मी प्रतीक्षा करेन प्रभू. मी त्या क्षणापर्यंत एकांतात आपली प्रतीक्षा करेन. मी कलियुगात कल्की अवतार घेईन, तेव्हा आपली मनोकामना पूर्ण होईल. आपल्या या आश्वासनासाठी कोटी कोटी धन्यवाद प्रभू. आता मी माझ्या या सांसारिक उद्देशाच्या पूर्तीनंतर आपल्या तपस्येत निरंतर लीन होऊन जाईन. देवी, मी आपल्या या तपस्येसाठी आपल्याला एक उचित स्थान सुचवतो. अवश्य प्रभू. इथून दूर उत्तरेकडे एक त्रिकूट पर्वत आहे. त्या पर्वतावर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघी महाशक्तींचा निवास आहे. जेव्हा आपण या तिन्ही महाशक्तींना आपल्यात समाविष्ट कराल, तेव्हा मी कल्की रूपात अवतार घेईन. जशी आपली आज्ञा प्रभू. प्रभू, परंतु आपण मला त्रिकूट पर्वतावरच का पाठवत आहात? देवी, असुरी शक्तींनी तिथं तपस्वी, ऋषीमुनी आणि लोकांना आपल्या दहशतीने त्रस्त केलेले आहे. अन्याय आणि अत्याचारामुळे लोक सदैव त्राहिमाम त्राहिमाम असा आक्रोश करत आहेत. मी त्यांची हाक अवश्य ऐकेन आणि धर्माला अधर्माच्या तावडीतून सोडवण्याचा आपला उद्देश पूर्ण करेन. असुरांच्या समाप्तीच्या आपल्या या कार्याच्या उद्देशामध्ये सूर्यदेवांनी आपल्याला प्रदान केलेलं हे कमंडलू आपली मदत करेल. तरीही प्रभू, या उद्देशाच्या पूर्तीसाठी मला आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. तर मग त्रिकूट पर्वताकडे प्रस्थान करा आणि यशस्वी भव. कलियुग में जब आएंगे धार कल की अवतार, स्वप्न नाथ के मिलन का तब होगा साकार. श्री राम प्रेम की, श्री राम प्रेम की मन में ज्योत जलाए. श्री राम प्रेम की मन में ज्योत जलाए. वैष्णव त्रिकूट के पद पर बढ़ती जाए, माँ अपने धाम के पथ पर बढ़ती जाए. चली राम की जोगन, राम के दर्शन पाने. किसी बाधा विघ्न से वैष्णव हार न माने. नभ जल बरसाए, नभ जल बरसाए, चाहे अग्नि बरसाए. नभ जल बरसाए, चाहे अग्नि बरसाए. वैष्णव त्रिकूट के पथ पर बढ़ती जाए, माँ अपने धाम के पथ पर बढ़ती जाए.
त्रिकूट पर्वत, त्रिकूट पर्वत, हे प्रभू, आपण माझ्या तपस्येला सफल केलं. मी आपली आभारी आहे प्रभू, मी आपली आभारी आहे. त्रिकूट पर्वतावर देखील माझी तपस्या सुद्धा सफलता प्रदान करा प्रभू, सफलता प्रदान करा. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. हे प्रभू, लवकर चल सोमनाथ, आचार्यांसाठी पाणी आणि भोजनाची व्यवस्था करायची आहे, नाहीतर ते रागावतील. हे पहा भोजदेव, असं वाटतंय की धरतीवर सूर्य उतरलाय. सोमनाथ, हा तर आश्चर्यजनक प्रकाश आहे. ती तर एक स्त्री आहे, आणि एक स्त्री असूनही वनात अशी घोर तपस्या करते आहे. त्रिपुंडाचार्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. एका स्त्रीच्या तपस्येने त्यांनाही आश्चर्य वाटेल. चल चल. आश्चर्याची गोष्ट तर आहेच. एक स्त्री तप करूच शकत नाही. हे सारं विधीच्या विपरीत आहे. जर स्त्रिया वैरागी होऊन तपस्येत लीन झाल्या तर गृहधर्म नष्ट होऊन जाईल. परंतु गुरुदेव, त्या स्त्रीच्या तपस्येमुळे तेज उत्पन्न होत आहे आणि त्यामुळे तिची कुटी प्रकाशमान झाली आहे. भोजदेव, या समयी साऱ्या विश्वात आमच्यासारखं कोणी तेजस्वी तपस्वी आणखी कोणीही नाही. तपस्येचं असं तेज पसरणं असंभव आहे. आपण स्वतः येऊन आपल्या डोळ्यांनी पहा गुरुदेव, मग आपला विश्वास बसेल. आम्ही त्या स्त्रीला अवश्य भेटू. गुरुदेव, ते पहा, त्या तरुणीच्या तपस्येचं तेज असं दिसतंय जणू आकाशाखाली प्रकाशाचं एक नवीन आकाश निर्माण झालंय. मूर्ख, कुणाच्या तपाचं तेज कधी असं पसरत नाही. ही तपस्विनी नाही, ते तिचं इंद्रजाल आहे, जे या मायाविनीने लोकांना तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी पसरवलं आहे. मी आत्ताच तिचं हे इंद्रजाल नष्ट करतो.
जा जाऊन नष्ट कर तिच्या इंद्रजालाला. ए मायाविनी, तुला माहित नाही मी कोण आहे ते. मला असं आव्हान देण्याचं दुस्साहस करू नकोस. हे मायाविनी, तुझ्यासारखे खोटे योगी मी अनेक पाहिले आहेत. बंद कर तुझं हे ढोंग आणि उघड आपले डोळे आणि माझ्या स्वागतासाठी उभी राहा. मी त्रिपुंडाचार्य, महान तपस्वी तथा महान योगी आहे. अपमान करतेस तू माझा? शेवटी तुला तप करण्याचे नाटक बंद करावेच लागले ना? तू तप आणि यज्ञाचा अवडंबर करते आहेस, परंतु एक गोष्ट लक्ष देऊन ऐक. समस्त स्त्री जातीला तप करण्याचा काही अधिकार नाही. तू घोर अधर्म करते आहेस. हे अहंकारी मानवा, यज्ञ, जप, तप यांचे अधिकारी तर सगळे मानव आहेत, परंतु या स्त्री पुरुष असा भेदभाव कसा असू शकतो? ह्या महान तपस्वीला, महाज्ञानीला तू ज्ञान शिकवतेस? नाही वत्स, मी तर तुझे अज्ञान दूर करू पाहते. मायाविनी, जो एका योगिनीला मायाविनी समजतोय त्याला अज्ञानी नाही तर काय म्हणू? बघ तुझ्या ध्यान ज्ञान सगळ्याचं भांड कसं फोडतो मी. बरं सांग, यज्ञाचा काय अर्थ असतो? आपल्या मनावर अंकुश लावणे आणि विकारांच्या अधीन न होणे म्हणजे यज्ञ आहे. प्रभूच्या भक्तीत लीन होणं आणि प्रभू भक्तीत आपल्या स्वतःला समर्पित करणं म्हणजे यज्ञ आहे. हे अज्ञानी, तुला या गोष्टीचा त्रास होतोय की एक नारी तप आणि यज्ञ कसा करू शकते? तर मी तुला सांगते की भगवान महाविष्णू आणि महादेव शिवशंकर आणि अन्य देवतांनी आपल्या आपल्या तेजाला एकत्र करून महिषासुर मर्दिनी देवी दुर्गेला प्रकट केलं होतं. देवी दुर्गा जिथून प्रकट झाली होती तो एक यज्ञच होता. जर एका यज्ञातून नारी निर्माण होऊ शकते तर एक नारी यज्ञ का नाही करू शकत? भास्कर, आपल्या ज्ञानाचं पुराण भास्कर. तुझी इतकी धिटाई की तू माझ्यासारख्या महान योग्याचा अपमान करतेस. मी माझ्या योगविद्येने तुला याच क्षणी नष्ट करू शकतो. जर माझ्या प्रकोपापासून वाचू इच्छितेस तर मला शरण ये. मला शरण येण्याशिवाय तुला काही गत्यंतर नाही. तू आपल्या योगविद्येचा दुरुपयोग करू पाहतोयस. तुझ्या या अपराधाची शिक्षा मी तुला अवश्य देईन. आजपासून नाही, आत्तापासून मी तुझ्या साऱ्या अर्जित विद्या तुझ्याकडून काढून घेते आहे, म्हणजे तू परत कधी त्यांचा दुरुपयोग करू शकणार नाहीस.
आता तू आपल्या साऱ्या शक्ती गमावून कंगाल झाला आहेस. आता तुझ्याकडे योग विद्याही नाही राहिली. क्षमा कर मला माते, क्षमा कर. आपण कोणी साधारण नारी नाही आहात. आपण अवश्य लक्ष्मी, सरस्वती, दुर्गाचेच अवतार आहात. अहंकाराच्या अधीन होऊन मी आपलं सत्य स्वरूप ओळखू शकलो नाही माते. मला क्षमा करा माते, मला क्षमा करा माते. हे माते, हा अहंकारच साऱ्या अज्ञानाचा मूळ आहे. हे माहीत असूनही मी माझ्या सिद्धींमुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ योगी मानू लागलो होतो. दुसऱ्यांना तुच्छ समजत होतो. आपण माझे डोळे उघडलेत माते. माझ्या अहंकाराला नष्ट केलेत माते. आपल्याकडून मला जे शिक्षण मिळालं आहे त्यामुळे आपण कळत न कळत माझ्या गुरु झाल्या आहात माते. मला आपला शिष्य करून घ्या माते, मला आपला शिष्य करून घ्या. माझं मार्गदर्शन करा माते. माझ्या अज्ञानाच्या अंधकाराला दूर करा माते, दूर करा. हे आचार्य त्रिपुंड, जर अज्ञानाला दूर करू इच्छित आहे तर सर्वात प्रथम सूर्यदेवांचा आदर्श आपल्या समोर ठेवा. सूर्यदेवांकडून प्रेरणा घ्या. ज्या प्रकारे सूर्यदेव आपल्या किरणांनी संपूर्ण जगाला प्रकाशित करतात, त्याच प्रकारे आपण आपल्या तेजाने दीप प्रज्वलित करत राहा. ज्ञान अगदी शिष्याकडून जरी मिळालं तरी तेही घेत चला. आणि एक लक्षात ठेवा की ज्ञान वाटल्याने वाढतं, घटत नाही. जशी आज्ञा गुरुदेव. हे त्रिपुंडाचार्य, मी आपल्याकडून काढून घेतलेल्या विद्या आपल्याला परत देत आहे. आजपासून हा त्रिपुंड लोकसेवा करेल, भक्ती मार्गाचा प्रसार करेल माते, ज्ञान पसरवेल. मला आशीर्वाद द्या माते. हे माता महालक्ष्मी, तू अधर्मी असुरांचा विनाश केला आहे. भटकलेल्या साधूंना धर्माच्या मार्गावर परत आणला आहेस. तू तर जगत माता आहेस आई. तू एका विवेश मातेची विनंती नाही ऐकणार माते. हे जगत जननी, हे जगत माता, माझी एक विनंती ऐक माते. माझा पुत्र भैरवाला सुद्धा धर्माच्या मार्गावर येण्याची एक संधी दे माते. कदाचित तो धर्माच्या मार्गावर पुन्हा येईल, आपल्या कर्माचं प्रायश्चित्त घेईल आणि अशा प्रकारे कदाचित माझी कूस उजडण्यापासून वाचेल. माझी विनंती ऐक माते, माझी विनंती ऐक. माझा पुत्र भैरवाला जलबंधनातून मुक्त कर माते.
तथास्तु। महालक्ष्मी जय महामाया जय सिंधु सुता जय विष्णु प्रिया हम पे रखना सदा श्री चरणों की छाया।